हाय हॅलो माय यूट्यूब फॅमिली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेतच असाल तर मी आज म्हणजे तुमच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे, कारण तुम्ही या अशा गोष्टींपासून सावध राहावं. माझ्यासोबत काल म्हणजे फ्रॉड होता होता राहिला आहे, तर म्हणलं तुम्हालाही ही गोष्ट सांगून सावध करावं, आणि म्हणून त्यासाठी मी हा खरं तर व्हिडिओ बनवत आहे, लॉंग व्हिडिओ. तर काल रविवार होता आणि मग दुपारचा निवांत वेळ होता, म्हणून मी आपला असंच मोबाईल घेऊन बसले होते आणि व्हॉट्सअपवर फॅमिली ग्रुप आहे त्याच्यावरती कोणीतरी टाकलं होतं की म्हणजे डीमार्टची एक लिंक टाकली होती. तर मला असं वाटलं की फॅमिली मेंबरनी टाकले म्हणजे काहीतरी, आणि डीमार्ट म्हटलं की आपण थोडंसं विश्वास ठेवतो. असं वाटतं की डीमार्टविषयी काही फ्रॉड होऊ शकत नाही. डीमार्ट किंवा अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा साईट म्हणजे आपल्याला असं वाटतं की अशा ह्या गोष्टीविषयी फ्रॉड होऊ शकत नाही. पण ते डीमार्टचे नावाखाली असे जे हॅकर लोक असतात तेच म्हणजे असे उद्योग करतात. आणि मग मी आपलं काल लिंकवर क्लिक केलं, तर त्याच्यावरती मग नंतरनी आलं की तुम्ही असे असे 4 प्रश्नांचे उत्तरं द्या, तुम्हाला गिफ्ट भेटेल काहीतरी. आणि खाली म्हणजे रिव्ह्यू काही लोकांच्या कमेंट्स असतात ना, त्यात कमेंटही होते की हो मला गिफ्ट भेटलं असं तसं. म्हणून म्हणजे मला वाटलं खरंच काहीतरी आहे की काय, म्हणून मी त्या 4 प्रश्नांची उत्तरं दिली. आणि नंतर मग आलं की तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअपच्या म्हणजे तुमचे जे असतील त्यांना 20 मेंबरला ते शेअर करा लिंक डीमार्टची. मग मी 20 यांना केली, पण तरी पण म्हणजे ते एक व्हाईट बार आला होता, त्यात तो ब्ल्यू पूर्ण कलर भरेपर्यंत तुम्ही ती लिंक शेअर करत राहा असं सांगितलं 100% होईपर्यंत. मग मी केलं, पण पूर्ण माझी लिस्ट संपली व्हॉट्सअपची, तरी म्हणजे संपल्यानंतर ती 100% झालं आणि पुढं कंटिन्यू आल्यानंतर मग मी पुढं त्यांनी म्हणजे एक असं मला दाखवले की 8,000 रुपये तुम्हाला भेटले आहेत, त्यासाठी तुम्ही पुढची प्रोसेस करा, व्हेरीफाय करा. आणि म्हणून मग नंतर त्यांनी टेलिग्रामवरून मला एक OTP पाठवला आणि सांगितलं की हा OTP टाईप करा. तेव्हा मग मला म्हणजे थोडा डाऊट आला की खरंच आपल्यासोबत काहीतरी फ्रॉड होतं आहे. म्हणून मग मी तिथून माघारीही झाले. परंतु म्हणजे डीमार्ट म्हणलं की आपल्याला असं वाटतं खरंच. मी तर म्हणजे एवढी घाबरले की म्हणलं आता काही खरं नाही. माझ्या अकाउंटला काही जास्त नव्हते पैसे, परंतु असं वाटलं की आपण खरंच काहीतरी चुकीचं केलं. म्हणजे समोर आपल्या उदाहरणं किती आहेत, आता फ्रॉड चालत आहेत, तरीही मी म्हणजे डीमार्टचं म्हणजे मला असं वाटलं की फ्रॉड नसेल म्हणून मी खरं तर केलं. परंतु मी एवढी काल घाबरले होते, म्हणलं हे काय केलं मी. आणि तरीही मग मी लगेच टेलिग्रामचा पासवर्ड वगैरे चेंज केला आणि स्ट्रॉंग पासवर्ड टाकला. आणि मग तिथून ते हे झालं. परंतु मला एवढी काल भीती वाटत होती, आपल्या हातून काय घडणार होतं असं वाटत होतं. म्हणजे आजकाल लोकांना हुशार डोके असतात, पण कशात चालवायचं हे त्यांना नाही. वाईट मार्गावर एवढे जातात ना, काम करायला नको आणि अशा गोष्टी करत राहतात. खरंच बाबा. आणि तुम्हालाही माझं हेच सांगणं आहे की खरंच अशा डीमार्टच्या असू द्या, अमेझॉन, फ्लिपकार्टच्या असू द्या, कोणत्याही लिंकवर कधीच प्लीज म्हणजे क्लिक करू नका. सावध राहा. तुम्हाला म्हणजे सावध करायसाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर म्हणजे आता सायबर क्राईम एवढा वाढलेला आहे ना. मध्येच म्हणजे एक न्यूजला बातमी होती, तो सागर कारंडे कॉमेडी आहे तो, त्यालाही कितीतरी लाखाला गंडा लावला होता. ती म्हणजे न्यूज माझ्या कानावर होती, तरीसुद्धा म्हणजे मी फसले गेले ह्या गोष्टीला. परंतु म्हणजे फ्रॉड होता होता वाचले थोडक्यात. म्हणजे खरंच खूप डेंजर आहे बाबा हे, खरंच. तरी म्हणजे तो मी पासवर्ड चेंज केला, तरी रिस्क नको म्हणून सगळे अकाउंटचे पैसे मिस्टरांच्या ह्याच्यावर हे केले, ट्रान्सफर केले. आणि तरी म्हणजे मी एवढी घाबरले होते, काय सांगू नका. म्हणजे खरंच मला ऑनलाईन म्हणजे सगळं पेमेंट वगैरे शासनाने केलं, पण म्हणजे तेवढंच एवढं म्हणजे जागृत राहून करावं लागतं, नाहीतर काही खरं नाही. आपल्या हातून जर पैसे गेले तर गेलेच. तर ह्यासाठीच मी हा व्हिडिओ केला होता. म्हणजे तुम्हीही सावध राहा अशा गोष्टींपासून, म्हणूनच. धन्यवाद.
आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आणि शॉर्ट्स प्लीज जाऊन बघा, माझ्या आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.